हाय, मी मिसेस पूजा म्हात्रे. गेली 35 वर्ष जे-एन-पी-टीमध्ये काम करते आहे आणि प्रोफेशनली सांगायचं तर जे-एन-पी-टीमध्ये आम्ही खूप ग्रो केलं आहे. आम्ही एवढ्या खूप साऱ्या जवळ-जवळ 101 लेडीज आहेत आणि ऑफकोर्स बीइंग अ वुमन मेडिकली पण आम्हाला खूप साऱ्या फॅसिलिटीज मिळतात आणि त्यामुळे आय थिंक वी आर मोर सिक्युअर्ड अँड सेफ इन जे-एन-पी-टी अँड इट हॅज रिअली हेल्प्ड अस टू ग्रो अ लॉट. मी शीतल माळी. मी 30 वर्ष जे-एन-पी-एमध्ये सर्व्हिस करते. सध्या मी मार्केटिंग सेक्शनला काम करते. तसेच आम्हाला काही मेडिकल फॅसिलिटी, ट्रान्सपोर्टेशन ह्या फॅसिलिटीज आहेत. त्यामुळे आम्ही पर्सनली स्वतःची ग्रोथ करू शकलेलो आहे. नमस्कार, माझं नाव वैजयंती किसन तांबोळी आणि मी जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये 1989 पासून काम करते आहे. नवरात्रीचे 9 दिवस तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन साड्या नेसतो, त्या कलरच्या, आणि त्या स्वतः त्या अंबिका मॅडम आमच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि आम्ही फोटोज वगैरे काढून अपडेट करतो. माझं नाव जयश्री प्रशांत पाठारे. मी नेरूळला राहते, नेरूळहून येते. सुरुवातीला जे-एन-पी-टीत लागलं तेव्हा एवढं काही जास्त काही कामाचं वगैरे नॉलेज नव्हतं. इथे आल्यामुळे म्हणजे नवीन नवीन खूप काही काही शिकायला मिळालं. सुरुवातीला आम्ही टाईपरायटरवरती शिकलो, मग कम्प्युटर आले, मग आता नवीन सिस्टम्स आल्या. आता म्हणजे आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं. फायनान्शियल पोझिशन पण सुरुवातीला एकदम अशी हे होती, पण जे-एन-पी-टीने खूप म्हणजे भरभरून दिले आम्हाला. माझं नाव समिधा सुहास कोळी. मी विजिलन्स डिपार्टमेंटमध्ये काम करते. जे-एन-पी-टीमध्ये मी जॉईन केल्यानंतर माझी खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ होत गेली. मला इकडे चांगल्या फॅसिलिटी मिळाल्या. माझी छोटी मुलगी आता मी ऑस्ट्रेलियाला शिकायला गेले आणि आता तिकडे जॉब करते. हे सगळं ह्या जे-एन-पी-टीमध्ये मी जॉईन झाल्यामुळे होऊ शकलं.